नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. आज सायंकाळी शपथविधी होत असून अनेकांची नावं मंत्रिपदासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव गेल्या काही दिवसापासून पुढे येत होतं, परंतु आता त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान एनडीएमधील घटक पक्षांना भाजप सन्मानाने संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही असं देखील बोललं जात आहे. दरम्यान दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी खलबत सुरू आहे. दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित आहेत. दरम्यान अजित पवार गट वेटिंगवर असल्याने फडणवीसांनी तातडीने तटकरेंच्या निवासस्थानी दाखल होत चर्चा सुरू केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने 4+1 अशा 5 जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु केवळ एका जागेवर पक्षाचा विजय झाला आहे. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यामुळेच कदाचित भाजपकडून त्यांना मंत्रिपद नाकारलं जाते. तरीही सायंकाळपर्यंत अनेक मोठे बदल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे.